ताई मॅडम घेऊन निघाले बी असतील. होय. मॅडम हे कानातलं बघा की कसलं मस्त वाटतंय. नका हे घातले ते चांगलंय असं द्या. मग ह्यो गजरा नको बाई, गजरा कशाला? अहो घाला की, गजऱ्याचा वास बघून समोर साहेब लय खुश होत्याल. गीता ताई अहो गजऱ्याचा वास बघायचा नसतोय, घ्यायचा असतोय. अहो तेच ते. सुमी मॅडम आता तुम्ही मस्तपैकी तयार व्हा. हा एवढी कसली तयारी चालली का दोघींची? पायलट येणार आहे म्हणून. गीता ताई आरतीचं ताट. होय तयार आहे. आमच्या ह्यांना कधी कुणी मारलंच नाही अगं आतापर्यंत. नाही तर ते दवाखान्यात यायच्या वेळेला मी पण अशीच मस्त नटले असते, हाय का नाही? मामी साहेब जरा चांगलं बोला की नवऱ्याबद्दल. बघू 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 बया 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 बया. हा कुणाची तरी नजरच लागणार बघ सुमी आज तुला. लई भारी दिसायला लागलीस बघ माझं बाळ ते. समोर येणार म्हणून तयारी वाटत ही सगळी. होय पण अजून येणं झालाय बघा की. येईल का जरा देव तर. भरत, लक्ष्मण. अगं बाई समोर आला वाटतं. होय बयाजी चला, पायलटचं स्वागत करायला पाहिजे. चला चला. काही तू काही काळजी करू नकोस, समरला काही होणार नाही. कुठे आहे पायलट? काय झालं? कुठे आहे पायलट बबन? शेऱ्या समोर कुठे आहे रा? बयो अग ते काय काय झालं मामांजी? आ? हॉस्पिटलच्या बाहेरून समरला कोणीतरी किडनॅप केलं. काय? अरे पण हे असं कसं झालं? तू काय करत होता? मला दवाखान्यात काहीतरी काम आहे म्हणून बोलवलेलं, म्हणून मी तिकडे निघालेलो. माग माणसं आणि साहेबांनी उचलून घेऊन गेले. अरे पण तुला कळलं कसं नाही? तू असं होत कसं दिलंस बबन? तुम्ही अगं हे सगळं मला माहित असतं तर माझा जीव गेला तरी मी साहेबांनी नेऊन दिलं नसतं अगं. पण आता कुठं असेल पायलट? सासूबाई तुम्ही पायलटला आणायला गेला होता, कुठं आहे पायलट? तुम्ही आणलं नाही का त्याला? मामांजी पायलट कुठं आहे? मी चुडकून आणणार पायलटला. थांब सुमी, आपण पोलीस कंप्लेंट केली, पोलीस शोधतायत समरला. पण मामांजी पायलटच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर काय करायचं? थांब सुमे,
पोरी, आता कुठं हुडकायला निघालीस तू? हे बघ, शांत डोक्यानं विचार करून काय करायचं ते ठरवाय पाहिजे. हे सगळं त्या शिंदेच्या माणसाचंच काम असणार आहे. आपण अरे पोलीस कंप्लेंट केली ना आपण, पण शिंदेच पोलीस कोठडीत आहे ना. समर माझा मुलगा आहे, काहीही करून मी त्याला परत आणीन, आणि तेही सही सलामत. पण आता कुठं असेल पायलट, कसं असेल बयाजी? पांडुरंगा, अरे काय रे? मला माहितीये तुम्ही शिंदेचेच माणसात. गपचूप बस, आता परत तोंडात गोळा कोंबीला. माझी मुंबा सोडणार नाहीये तुम्हाला. तेव्हा पोलीस शोधतही असतील. बसायचं म्हणलंय मी. माऊली, आजवर मी कधी काय तुझ्याकडे मागितलं नाही, पण आज मागते. माझा नातू मला परत आणून दे. तू कुठं बी असाल तिथं त्याची काळजी घे रे बाबा. भगवंता, आमच्या समोर कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग त्याच्या बाबतीत असं का? आमच्या समोर लवकरात लवकर घरी येऊ दे. मी पण जवळ समोर साहेब घरी येत नाही त्यावर अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही, कप पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. बयाजी, जगात खरंच देव असेल का नाही, तर आपलं पायलट साहेब घरी येतील, मजी येतील. कपुरी, तू काय बी काळजी करू नकस. तो सगळ्यांकडे बघतोय, सगळ्यांवर त्याची छत्रछाया असते. तुझ्या समोरला काय बी होणार नाही. बाकी मला काय माहित नाही. पायलट तेवढा घरी याय पाहिजे. येणार ग, येणार. पण हे बघ, तू धीर सोडू नकस बघ. भैयाजी, आम्ही कुणाचं काय वाईट केलं होतं? का म्हणून होतंय असं सगळं? आदित्य दवाखाना आणि आता हे असं. तुम्ही काळजी करू नकोस. अगं, पोलीस शोधतायत समोरला, आणि आपणही शोध घेऊ की. पाहिलंच नव, हा जोर माझा समोर घरी परत येत नाही तवर तुला पाण्यात काढणार नाही म्हणजे काढणार नाही. ताई, ताई, समरला शिंदेनेच किडनॅप केला असणार, गॅरंटी मला. त्या शिंदेला तर मी सोडणारच नाहीये. पण समरचं काय ताई? शिंदे तिकडे पोलीस स्टेशन मध्ये, त्याच्यावर आरोपही करता येत नाहीत आपल्याला. त्याच्याच माणसांनी केलंय हे काम. पण आपल्याकडे तसा पुरावा नाही ना ताई. बर, तरी शिंदेवर केस करायची तर समरची रिस्क. काय करायचं ताई? ताई, प्रकरण वेगळं वळण घेत्या, उद्या जाऊन काही अंगलट यायला नको म्हणजे झालं. अरे नरसू, म्हणूनच तर मी गप्प बसले ना. आता फक्त समरला सोडवायचा कसा हाच विचार करते मी. अगं, पण सोडवायचं कसं? हॅलो, नमस्कार ताई मॅडम. कोण बोलतंय? ते सोडा, काय बोलतोय ते नीट ध्यान देऊ नये का? त्या साहेबांवर असणारी केस मागे घ्या आणि पोरला सोडवा. समर तुमच्या ताब्यात आहे? हा, कधी घेताय केस मागे?
तुम्हाला किती पैसे पाहिजेत? मी द्यायला तयार आहे. पैसे नाही, शिंदे साहेबांवरची केस मागे घ्या, पोरगा मिळून जाईल. नाहीतर मग पोरग्याची बॉडी मिळेल. ध्यानात ठेवा. हॅलो 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 हॅलो. काय झालं ताई? शिंदेवरची केस मागे घेतली तर समरला सोडतो असं म्हणतायत ते. अगं मग घेऊ केस मागे, समर महत्वाचा आहे. कशी घेऊ केस मागे? केस तिने केली आहे त्या खानावळवालीने. अगं मग तिला मागे घ्यायला सांग. कसं सांगायचं नरसू? आधीच तिला संशय आलाय. त्यात आता जर हे सांगितलं ना तिला तर ती सगळा आरोप माझ्यावरच टाकेल. त्यात ती म्हातारी पण आली तिला साथ द्यायला. हो ताई, पण समरला सोडवायला तर पाहिजे. हो पण पण खानावळीने तुला दिली धमकी की समरला आता परत काही त्रास झाला तर ती तुला सोडणार नाही. जे ताई, इकडे आड आणि तिकडे वीर असं झालंय. हो ना नरसू, मलाही कळत नाहीये काय करायचं ते. राजकारण राजकारण कर काहीतरी. आता मला काय रे माहिती माग असं होईल ती. ही सगळी तुझी चूक आहे बघ बाबड्या. कशी आहेस तुम्ही? हा रडायचं थांबतच नाही. लई समजावून सांगितलं पण ऐकतच नाही. समर समर एवढंच करते. होय आजी, आपण जावं पुन्हा काय बी करून आणलं पाहिजे, नाहीतर तुम्ही अन्न पाणी सोडून देईन. आम्ही तदले मिळून धमाल साहेबांना तिथून आणणार. समर परत घरात यायलाच पाहिजे. माझी माऊली काय कुणाचं वाईट करणार नाही. ती समरची काळजी घेईल. हा राहिला प्रश्न समरला आणायचा, तर तो जगाच्या पाठीवर कुठं बी असू द्या, त्याला हुडकून परत आणायचा म्हणजे आणायचा पोरानो. अक्का गाव हुडकायला उभा करू आपण. तुम्हीचा नवरा म्हणल्यावर 1000 जण मध्ये त्याला येतात. त्यावर समर साहेब घरी येत नाही, त्यावर मी तरी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. सुमन, तुझी पत्रिका खोटी आहे हे कळल्यापासून मी तुझ्या बाबतीत काही नको त्या गोष्टी केल्या आणि त्याचा तुला रागही आला असेल. पण आता आपण दोघी समरसाठी एकत्र यायला हवं. सासूबाई, तुम्ही मला अडकवाय गेला, त्याचा थाप आता पायलटला होतोय. कळतंय मला, पण जे झालं ते झालं. आता समरला परत आणणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. नाही म्हणू नकोस. मी पायलटसाठी काय बी करायला तयार आहे. मला शिंदेच्या माणसांचा फोन आला होता. समरला त्यांनी किडनॅप केलंय. माहितच होतं मला, हे सगळं त्या शिंदेचं काम आहे. सासूबाई, केवढ्याला पडलं आता हे. माझ्यावरच्या रागापायी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घातला. काही गोष्टी चुकल्या माझ्या, मला मान्य आहे. पण आता आपल्या दोघींसाठी समर महत्वाचा आहे की नाही? मी काय करायचं सांगा. तू शिंदेवरची केस मागे घे. अहो पण सासूबाई, त्या शिंदेने पायलटवर जीव घेणं हल्ला केलाय. हो, मला मान्य आहे, पण समर आता त्यांच्या ताब्यात आहे. मी पायलटसाठी काय बी करायला तयार आहे. चला तुम्ही. काय ग, काय झालं? बयोजी, आम्ही पायलटला घेऊन येतो बर का. आपण कुठनं? मी पोलीस केस मागे घेतल्याशिवाय पायलटला सोडणार नाहीत. म्हणजे सुमन, चल.
निघूया. मी आल्यावर सांगते सगळं. आलीच. केस माग घेतल्यावर समोर साहेब सुटणार म्हणजे ही शिंद्याच काम आहे बघा बोया आजी. हा मडप बशिवलं त्या शिंदेच. माझा समर येऊ दे रे एकदाचा घरी, मग त्याला गावतेच बघ माझा इंगा. नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. आमचा तपास सुरू आहे. लवकरच आम्ही समर साहेबांना शोधून काढू. आम्हाला शिंदेविरुद्धची केस मागे घ्यायची. का? अहो आता समर साहेबांच्या किडनॅपिंगचाही त्यांच्यावरच संशय आहे. आम्ही लवकरच शिंदेचं सगळं कारस्थान समोर आणू. सुमन, साहेब माझी कसलीच तक्रार नाही. आता मी केलेली तक्रार मला मागे घ्यायची आहे. मॅडम नक्की ना? हा माझी कसलीच तक्रार नाही. ठीक आहे मग बांबळे, शिंदेला बाहेर काढा. तुम्ही यावर सही करा. काय झालं साहेब? तुमच्यावरची केस मागे घेतली आहे. तुम्ही जाऊ शकता. मी सांगितलं ना तुम्हाला, मी काय नाही केलं. अहो प्रतिष्ठित माणूस आहे मी. ताई मॅडम, तुम्हाला कळलं हे बरं झालं. नमस्कार. ताई मॅडम, आम्ही समर साहेबांना लवकरच शोधून काढू. आमच्या सगळ्या टीम त्यांचा शोध घेत आहेत. हा लवकर गाडी घेऊन पोचा स्टेशनला. सासूबाई आता पायलटला सोडायला सांगा त्याला. हो तू इथेच थांब, मी बोलते त्याच्याशी. शिंदे, समोर कुठे? सेफ आहे, काय काळजी करू नका. मग लवकर सोडून टाका ना ताई, आपण घेऊन जाऊ. असं ना, माझी अजून एक अट आहे. अट? कसली अट? हा, तुम्ही तुमच्या मुलाला कारखान्यापासून लांब करायचं आणि कारखाना माझ्या ताब्यात द्यायचा. काय संबंध? रितसर निवडणूक जिंकून आम्ही कारखाना ताब्यात घेतलाय. बघा, पोरगा की कारखाना, आता तुम्ही ठरवा. शिंदे, आता हे अति होतंय. हा, माझी अट फायनल आहे. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. सांगा लवकर. ठीक आहे, ताई पण समरला लवकरात लवकर सोडायचं. तुम्ही तुमचा शब्द पाळा, मी माझा शब्द पाळतो. आणि जर का पोरग सुटल्यावर उलटून केस केली तर ह्या वेळेला तुकडं पडतील पोराचं. हे ध्यानात ठेवा. चल कधी सोडणार आहेत पायलटला? त्याची अजून एक अट आहे आणि ती आपल्याला पाळावी लागेल समरसाठी. काय? समर सुटल्यावर त्याला हे प्रकरण विसरायला लावायचं. म्हणजे
पुन्हा पोलीस केस वगैरे असं काही करायचं नाही. सुमन, समरसाठी तुला हे करावं लागेल. काही करून समरला तू अडवायचंस. ठीक आहे, पण आधी त्याला पायलटला सोडायला सांगा. हो, समर येईल. चला आता घरी जाऊया.